नमस्कार मित्रांनो, मी शीतल ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आपल्या गल्लीत एखादा वेडा किंवा भिकारी आला तर आपण काय करतो? आपण सहसा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याला तिथून हाकलून लावतो, नाही का? पण जरा विचार करा, जर एका रात्री तुमच्या दारावर अशाच एका थंडीत कुडकुडणाऱ्या भिकारी बाबांनी येऊन मदत मागितली तर तुम्ही काय कराल? तुम्ही त्यांना मदत कराल की दार बंद कराल? अशीच एक अंगावर काटा आणणारी आणि मनाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी कथा आज आपण पाहणार आहोत। एका रात्री एका अनोळखी भिकारी बाबांना केलेली साधी मदत एका कुटुंबाचं आयुष्य कसं पालटून टाकते आणि त्यानंतर दारावर अशी गाठोडी सापडते जी पाहताच त्या स्त्रीच्या पायाखालची जमीन सरकते। नक्की काय होतं त्या गाठोड्यात? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सकाळची वेळ होती। सासूबाईंचा आवाज घरात घुमत होता। त्या मोठ्याने बोलत होत्या, अगं, या घरचं नशीब कधी उघडणार? या घरात लक्ष्मी कधी येणार? 9 वर्ष झाली या घरात येऊन, पण मोठ्या सुनेच्या पोटी अजून एक बाळ नाही। मी शांतपणे सर्वांसाठी नाश्त्याच्या प्लेट्स टेबलवर मांडत होते। माझ्या दोन्ही जाऊबाई त्यांच्या मुलांना तयार करण्याच्या गडबडीत होत्या। एक जण आपल्या मुलाला समजावून दूध पाजत होती तर दुसरी आपल्या मुलीचे केस विंचरत होती। मी कुणाला काहीही न बोलता चहा नाश्ता सर्वांसमोर ठेवला। हे बघून सासूबाई माझ्याकडे तिरकस नजरेने पाहत म्हणाल्या, तुझ्यासारख्या वांझोट्याला काय समजणार? जेव्हा स्वतःचं मूल होतं तेव्हा समजतं की मुलाचं संगोपन किती कठीण असतं। मी सासूबाईंच्या बोलण्यावर कधीच प्रत्युत्तर दिलं नाही। गुपचाप मागे वळून थेट स्वयंपाकघरात निघून आले, कारण अशा टोमण्यांना उत्तर देणं मी खूप आधी सोडून दिलं होतं। थोड्या वेळानंतर माझे पती मोहित ऑफिसात जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आले। त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील उदासी टिपली आणि आपुलकीनं विचारलं, काय झालं सुमन? आईनं पुन्हा काही टोमणं मारलं का? मी चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आणत त्यांना म्हणाले, तुम्ही कशाला काळजी करता? त्यांचं नेहमीच आहे असं। तेवढ्यात बाहेर हॉलमधून सासूबाईंचा आवाज पुन्हा मोठा झाला, मोहित, मी तुला अजूनही सांगते, माझी साधी गोष्ट समजून घे। तुझा अजून वयाचा पल्लाच काय झालाय? मी म्हणते तू लवकरात लवकर दुसरं लग्न करून टाक। देवाच्या कृपेनं काही महिन्यातच नवीन बायकोच्या रूपानं या घरात बाळ येईल आणि तुलाही अपत्य सुख लाभेल। मोहित आपले शूज घालत होता। तो आईकडे बघून म्हणाला, आई, मी तुला कितीदा सांगितले की मला दुसरं लग्न करायचं नाही। हे ऐकून सासूबाईंचा पारा अजूनच चढला। त्या संतापाने म्हणाल्या, तुझ्या याच हट्टामुळे आमच्या घराण्याचा दिवा अजून अंधारात आहे। मोहितने एकदा माझ्या डोळ्यात पाहिलं, पण न बोलताच तो शांतपणे घराबाहेर निघून गेला। मी झटपट स्वयंपाकघराचं काम आटोपलं आणि संपूर्ण घराची साफसफाई करायला सुरुवात केली। माझ्या दोन्ही जाऊ आपापली मुलं घेऊन आपापल्या खोलीत निघून गेल्या। जाताना त्या मला सांगून गेल्या, वहिनी, आमचे मळलेले कपडे जरा धुवून टाका बरं, मुलं खूप घाण करतात। दुसरी जाऊ लगेच म्हणाली, आणि हो, थोड्या वेळाने आमच्या खोलीत येऊन जरा झाडू पोचा पण करून घ्या। मी नेहमीप्रमाणे काही न बोलता मान डोलवून हो म्हटलं। अंगणात टाकलेल्या चारपाईवर बसून सासूबाई हे सगळं डोळ्यांनी पाहत होत्या। सासूबाई पुन्हा बोलल्या, तुझ्या पोटी आपलं मूल तर नाहीच, मग घरची कामं करून घेतलीस तर काय बिघडलं? आता हेच तुझ्या नशिबी लिहिलंय। त्यांचे हे शब्द माझ्या मनाला बाणासारखे येऊन लागले, पण मी तोंडातून ब्र शब्द काढला नाही। मी मनातल्या मनात विचार करू लागले की मी तर दिवसभर या घरची सगळी कामे करते, तरीही मला असं का हीन वागणूक दिली जाते। दुपारी जेव्हा मी स्वयंपाक करत होते तेव्हा माझ्या दोन्ही जाऊ त्यांची मुलं घेऊन जेवायला बसल्या। संपूर्ण घर मुलांच्या कोलाहलाने आणि आवाजानं दुमदुमून गेलं होतं। कोणीतरी रडत होतं तर कोणीतरी हट्ट धरत होतं। मी सर्वांना प्रेमाने जेवण वाढून देत होते। तेवढ्यात मोठ्या जाऊचा लहान मुलगा माझ्या जवळ आला आणि मला म्हणाला, मोठी आई, तुमच्या खोलीत तुमचं छोटं बाळ का नाहीये? मी एका क्षणासाठी स्तब्ध होऊन गेले। मी काही बोलणार इतक्या सासूबाई लगेच मध्येच बोलल्या, बाळा, देव ज्याला देतो त्यालाच मुलं होतात। तू इथून खेळायला जा। मुलं तर तिथून खेळायला निघून गेली, पण त्यांच्या त्या बोलण्याने माझे हात थरथरू लागले। संध्याकाळच्या वेळी मोहित ऑफिसमधून घरी परतले। त्यांनी पाहिलं की मी अंगणात बसून गच्चीवर उतरवलेले कपडे एकमेकांवर नीट ठेवत होते। ते येऊन माझ्याजवळ बसले आणि अतिशय प्रेमाने म्हणाले, सुमन, मला माहिती आहे
तू या घरात खूप काही सहन करतेस, पण तुला सांगतो, कधीही हिंमत हरू नकोस. एक दिवस देव नक्कीच सर्व काही ठीक करेल. मी माझ्या ओल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना म्हणाले, मला फक्त तुमचीच काळजी वाटते, कारण माझ्यामुळे तुम्हाला रोज आईचे टोमणे ऐकावे लागतात. मोहितने माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, यात तुझी काय चूक आहे? तू माझी अर्धांगिनी आहेस, कोणतं ओझं नाहीस. फक्त एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी काही बोलणार इतक्यात आतून सासूबाईंचा मोठ्या आवाजात हाक मारणारा आवाज आला. मोहित, आलास का? बाहेर इकडे ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ते हळुवारपणे उठले आणि आत निघून गेले. रात्रीच्या वेळी सर्वजण जेवण करत होते. तेवढ्यात अचानक गल्लीतून एका म्हाताऱ्या माणसाचा आवाज ऐकू आला. देवाच्या नावानं काहीतरी दान द्या बाबा. त्यांचा तो आवाज हळूहळू ऐकू येत होता आणि असं वाटत होतं की ते अगदी आमच्या घराच्या दिशेनेच येत आहेत. ज्या पद्धतीनं ते बोलत होते त्यावरून स्पष्ट दिसत होतं की कोणीही त्यांना खायला देत नव्हतं. उलट एकामागून एक सगळे आपापले दरवाजे बंद करत होते. तेवढ्यात एका व्यक्तीचा मोठा रागावलेला आवाज ऐकू आला. रोज रोज इथे येऊन कशाला डोकं दुखवतोस? चालतं हो इकडून, काहीच मिळणार नाही. या वादानंतर त्या म्हाताऱ्या बाबांचा आवाज एकदम बंद झाला. मी एका क्षणासाठी दरवाजाकडे पाहिलं आणि पुन्हा भाजीची प्लेट उचलून तशीच ठेवून दिली. मला तेव्हा अजिबात कल्पना नव्हती की आजची ही साधी घटना आणि तो आवाज पुढे जाऊन माझी संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर माझी मोठी जाऊ आनंदाने स्वतःच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, मम्मीजी, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. माझ्या भावाच्या लग्नाची तारीख ठरली आहे. येत्या महिन्याच्या 10 तारखेला लग्न आहे. हे ऐकताच सासूबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला आणि त्या म्हणाल्या, अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. आता लगेच लग्नाच्या तयारीला लागा. मी देखील गुपचाप आपलं काम आवरत होते. सासूबाईंना माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, सुमन, तू सुद्धा लग्नासाठी स्वतःसाठी काही चांगले कपडे काढून ठेव. शेवटी नातलगांमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर लोक विचारतात की मोठी सून कुठे आहे? मी हळू आवाजात म्हटले, हो मम्मीजी. त्यानंतर संपूर्ण घरात नुसती लग्नाची तयारी आणि त्याच गोष्टींची चर्चा सुरू झाली. कधी कपड्यांची चर्चा, तर कधी दागिन्यांची, तर कधी कोणाला गिफ्ट द्यायचं याची बोलणी चालायची. या सगळ्या चर्चांच्या दरम्यान मी सर्वांसाठी चहा नाश्ता बनवत होते. सगळ्यांचे कपडे इस्त्री करण्याचे काम आणि खरेदीमध्ये काय काय आणायचं याची यादी तयार करण्याचे कामसुद्धा माझ्याच माथी मारण्यात आलं. काही दिवसानंतर आम्ही सगळेजण मिळून लग्नासाठी गेलो. संपूर्ण घर आनंदानं आणि लगबगीनं फुलून गेलं होतं. मी सुद्धा इतर बायकांसोबत एका बाजूला बसले होते. तेवढ्यात एक म्हातारी बाई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, बेटी, तू कोणाची सून आहेस ग? मी त्यांना माझी ओळख सांगितली तर त्या लगेच बोलल्या, अच्छा, मग तू तीच मोठी सून आहे का, जिला अजूनपर्यंत कोणतं अपत्य नाहीये? मी चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित हास्य आणत फक्त मान खाली घातली. त्यांनी अतिशय दुःखी स्वरात म्हटलं, देव करो आणि कुणाचीही अशी कूस सुनी राहू नये. खरंच, बाईची कूस रिकामी असेल तर अख्खं घरच कसं सुनं सुनं वाटतं. त्यांच्याच बाजूला बसलेली दुसरी बाई लगेच बोलली, अगं, आजकालच्या पोरी आधी स्वतःची नोकरी आणि ऐशो आराम बघतात. मग जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा मात्र कपाळावर हात मारून रडत बसतात. मी त्यांच्याकडे पाहिलं पण काहीच बोलले नाही, कारण मला चांगलंच ठाऊक होतं की अशा लोकांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. जरी त्यांना हे माहीत नव्हतं की मी काही कोणती मोठी नोकरी करत नव्हते किंवा माझी काही फार उशिरा लग्न झालेलं नव्हतं, तरी त्यांचं ते बोलणं माझ्या मनाला खूप लागलं आणि डोळ्यातून पाणी आलं. त्यामुळे मी माझी नजर पटकन दुसरीकडे वळवली, जेणेकरून माझं रडणं कुणाच्याही नजरेस पडू नये. जेव्हा आम्ही लग्नाहून परतत होतो तेव्हा गाडीत मी पूर्ण रस्ता गप्प बसले होते. मोहितने एक दोनदा माझ्याकडे कटाक्ष टाकला, पण बहुधा त्यांना समजलं होतं की सध्या माझ्याशी बोलण्याची माझी मनस्थिती नाही. आम्ही घरी पोहोचताच सासूबाईंनी येता क्षणी टोमणा मारला, बघ, सगळ्यांच्या घरात कशी आनंदाची उधळण सुरू आहे आणि एक आपलं घर आहे जिथे गेल्या 9 वर्षापासून फक्त आणि फक्त शुकशुकाट पसरलाय. जर त्या दिवशी माझा शब्द ऐकला असता तर आज एवढी वाट बघावी लागली नसती आणि मोहितचंही मूलबाळ या अंगणात खेळत असतं. मोहितनं थोडं समजावण्याच्या सुरात म्हटलं, आई, प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि मी मगाशी सांगितलं ना की सगळं काही नीट होईल. सासूबाई रागाने वैतगून म्हणाल्या, अरे बाळ, देवसुद्धा त्याच माणसाची मदत करतो जो स्वतःहून योग्य निर्णय घेण्याची हिंमत दाखवतो. तू बस दरवेळी हेच सांगून विषय संपून टाकतोस. मोहित शांत झाला
आणि खोलीत निघून गेला. हळूहळू वेळ निघून जात होती. जाऊबाईच्या भावाच्या लग्नाला सुद्धा 4 महिने झाले होते. एका संध्याकाळी मोठी जाऊ आनंदाने धावत आली आणि सासूबाईंना म्हणाली, आज मी खूप खुश आहे. तुम्हाला माहीत आहे का, माझ्या भावाच्या घरी गोड बातमी आली आहे. डॉक्टरने वहिनीची तपासणी केली आहे आणि त्यांनी सांगितलं की ती आई होणार आहे. हे ऐकून सासूबाई खूप आनंदित झाल्या. जाऊबाई म्हणाली की मम्मीजी, माझी खूप इच्छा आहे की आपण सगळेजण आज संध्याकाळी तिथे जावं आणि त्यांना शुभेच्छा द्याव्यात. या गोष्टीवर माझी सासूबाई लगेच तयार झाली. संध्याकाळी मी सुद्धा मुसमुसत सर्वांसमोर जाण्याची तयारी करू लागले. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा संपूर्ण घर आनंदानं नटलेलं होतं आणि सर्व बायका शुभेच्छा देत होत्या. जरी मूल जन्माला यायला अजून अनेक महिने बाकी होते तरी सगळे असे खुश होते जणू काही घरात बाळ आधीच जन्माला आलं आहे. मी सुद्धा हसतमुख चेहऱ्यानं सर्वांना शुभेच्छा देत होते. तेवढ्यात जाऊच्या वहिनीच्या एका नातेवाईकाने मला पाहिलं आणि म्हणाले, अगं बाई, आता पुढची गोड बातमी पण आली पाहिजे. शेवटी लग्नाला इतके वर्ष झाले आहे, आता तर देवाने सुद्धा तुझ्यावर कृपा करायला हवी. त्यावर दुसरी बाई लगेच बोलली, हो, नाहीतर घरचे लोक सुद्धा किती दिवस वाट पाहणार. त्यांचं हे बोलणं ऐकून सर्वांची नजर एका क्षणासाठी माझ्याकडे वळली. मी स्वतःला सावरत जबरदस्तीनं हसत म्हणले की तुम्ही सगळे माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा. जेव्हा मी घरी परत आले तेव्हा मी थेट माझ्या खोलीत निघून गेले. माझी तब्येत काहीतरी ठीक वाटत नव्हती. काही वेळाने मोहित खोलीत आले आणि म्हणाले, तू जेवण का नाही केलंस? मी त्यांना सांगितलं की मला भूक नाहीये. ते माझ्याजवळ येऊन बसले आणि म्हणाले की लोकांच्या बोलण्याला मनावर लावून घेऊ नकोस. बघ, या जगाचं कामच बोलण्याचं असतं. मी हळू आवाजात म्हटलं की बाहेरच्या लोकांच्या गोष्टी तरी कशा तरी सहन होतात, पण जेव्हा आपल्याच घरातले रोज हेच बोलतात तेव्हा माणूस आतून कुढत जातो आणि घुसमटून मरतो. मोहितने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, मी सगळं चांगल्या प्रकारे समजतो, पण मी सुद्धा प्रत्येक गोष्टीवरून आईशी सतत भांडण करू शकत नाही. मी पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात बघून म्हटलं, मी तुम्हाला त्यांच्याशी भांडायला थोडी सांगते. मला फक्त एवढंच वाटतं की कधी कधी मला हे जाणवून द्यावं की मी या घरात एकटी नाहीये. माझं हे बोलणं ऐकून ते गप्प बसले. बहुधा त्यांच्याकडे या बोलण्याला कोणतंही उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे सर्वात आधी उठून मी घराच्या कामात जुंपून घेतलं. माझ्या दोन्ही जाऊ त्यांची मुलं शाळेत पाठवण्याच्या गडबडीत होत्या. एक मुलगा हट्ट करत होता की आज तो शाळेत जाणार नाही, तर दुसरीकडे दुसरे मुलं रडत होते. मी सर्वांसाठी पराठे तयार करत होते. सासूबाई मुलांना जवळ घेत प्रेमाने म्हणाल्या, देवाने प्रत्येक घरात अशीच खुशाली आणि रोषणाई ठेवावी. त्यानंतर अचानक त्यांची नजर माझ्यावर पडली आणि त्या म्हणाल्या, पण काही लोकांच्या नशिबात कदाचित फक्त आणि फक्त सुनसानपणाच लिहिला असतो. मी भांडी घासली आणि मुसमुसत तिथून बाहेर निघून आले. मला चांगलंच ठाऊक होतं की जर मी एक शब्दही तोंडातून काढला असता तर घरात मोठा तमाशा उभा राहिला असता. त्याच संध्याकाळी गल्लीतून पुन्हा तोच म्हातारा माणूस आवाज देत पुढे सरकला, देवाच्या नावानं काहीतरी दान द्या बाबा. देव तुमच्या घरात सुख समृद्धी भरून देईल. कोणीतरी शेजाऱ्याने तेव्हा रागाने चिडून म्हटलं, अरे, हा पुन्हा आला इथे, चालतं हो इकडून, निघ रे इथून. तेवढ्यात दुसऱ्या एका व्यक्तीचा आवाज ऐकू आला, अरे, याला काहीही खाऊ पिऊ नका, हा रोज रोज इथे तोंड वर करून चालत येतो. थोड्या वेळाने त्या म्हाताऱ्या बाबांचा तो आवाज हळूहळू दूर निघून गेला. मी फक्त एका क्षणासाठी घराच्या मुख्य दरवाजाकडे पाहिलं आणि पुन्हा मागे येऊन माझ्या कामात जुंपून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मोहित मला हळूच म्हणाला, आज जरा लवकर तयार होऊन राहा. मी एका चांगल्या डॉक्टरांकडे वेळ ठरवली आहे. मला असं वाटते की आपण पुन्हा एकदा सर्व तपासण्या करून घ्याव्यात. मी मान डोलावून हो म्हटलं, कारण गेल्या काही वर्षात न जाणे कितीतरी डॉक्टर आपण बदलले होते, पण प्रत्येक वेळी आम्ही प्रत्येक ठिकाणाहून एक नवीन आशा घेऊन जायचो आणि तिथून पूर्णपणे निराश होऊनच परत यायचो. आम्ही दोघीही रुग्णालयात पोचलो. तिथे गेल्यावर आधी माझ्या काही महत्त्वाच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर मोहितच्या सुद्धा काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी आमचे आधीचे अहवाल सुद्धा पाहिले आणि नंतर अत्यंत शांतपणे म्हणाले की पहा, आता निराश होण्याची मुळीच गरज नाही. बऱ्याचदा काही जोडपांना अपत्य प्राप्त होण्यासाठी बराच वेळ लागतो. तुम्ही दोघेही तुमचा मानसिक ताण थोडा कमी करा, उपचार सुरू ठेवा आणि बाकी सगळं देवाच्या हातात आहे. सर्व काही लवकरच ठीक होईल. जेव्हा आम्ही घराकडे परतत होतो तेव्हा मी मोहितला म्हणाले की हे बघा, डॉक्टर तर प्रत्येक वेळी हेच सांगतात, पण आता घरातील लोकांना ही गोष्ट कोण समजावून सांगणार? ते हळूच म्हणाले, विश्वास ठेवा, एक ना एक दिवस सर्व काही ठीक होईल. आपल्याला फक्त हिंमत हारायची नाही.
मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मला जाणवलं की ते सुद्धा आतून तितकेच त्रस्त आहेत जेवढी मी आहे, पण माझ्यासमोर ते स्वतःला खंबीर बनवून ठेवतात. घरी पोहोचता सासूबाईंनी अत्यंत उत्सुकतेने विचारलं, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? मोहितने सांगितलं की डॉक्टर म्हणत आहेत की अजून उपचार सुरू राहतील. सासूबाई लगेच तोंड वाकडं करून बसल्या आणि म्हणाल्या, गेल्या 9 वर्षापासून हेच तर ऐकत चाललोय. उपचार सुरू आहेत, उपचार सुरू आहेत. नेमका कोणता उपचार चाललाय? काय माहीत कसले डॉक्टर आहेत ज्यांच्याकडून काहीच होत नाही. माझी छोटी जाऊ सुद्धा लगेच तिथे येऊन बसली आणि म्हणाली, मम्मीजी, ती शेजारची मावशी सांगत होती की जवळच्या शहरात एक खूप प्रसिद्ध आणि प्रभावी बाबा आले आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर ज्यांना अपत्य नाही त्यांची कूस भरते. हे ऐकतात सासूबाईंचे डोळे आनंदाने चमकले. त्या म्हणाल्या, मग ठीक आहे, आपण पुढच्या आठवड्यात तिथे जाऊया. डॉक्टर तर अनेक बघितले आहे, आता एखाद्या भल्या माणसाकडून झाडफूक करूनही बघूया. मी त्यांच्या या बोलण्यावर काहीच म्हटलं नाही, पण माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होऊ लागली. पुढच्या आठवड्यात सासूबाई मला सोबत घेऊन त्या बाबांकडे निघाल्या. तिथे खूप मोठी गर्दी जमली होती. प्रत्येक बाजूला स्त्रिया आपापल्या समस्या घेऊन बसल्या होत्या. बरीच वाट बघितल्यानंतर आमचा नंबर आला. जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा तो माणूस अत्यंत विचित्र पद्धतीने बोलत होता. त्याने आधी मला काही प्रश्न विचारले आणि मग एकदम अचानक माझा हात पकडला आणि मला म्हणू लागला की तुझ्यावर कुणीतरी काहीतरी करणी केली आहे आणि तुझी कूस बांधून ठेवण्यात आली आहे. म्हणूनच आता तुझी अंगावरून पूजा आणि उपचार करावे लागतील. हे बोलत असताना त्याने पुन्हा माझ्या खांद्याशी हात वाढवला. तेव्हा मी लगेच एक पाऊल मागं सरकले आणि म्हणाले की माफ करा बाबा, मी हे सगळं करू शकत नाही. माझे उपचार फक्त डॉक्टरच करणार. मी हे सर्व मानत नाही. हे बोलून मी तडक तिथून बाहेर पडले. सासूबाई सुद्धा लगेच उठून माझ्या मागे आल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग स्पष्ट दिसत होता. वाटेत संपूर्ण प्रवासात सासूबाई माझ्याशी काहीही बोलल्या नाहीत. त्या तोंड फुगवून बसल्या होत्या. पण घरी पोहोचताच त्यांचा सगळा राग माझ्यावर फुटला. त्या ओरडून म्हणाल्या की तू तिथे माझी किती इज्जत मातीमोल केलीस. ते खूप मोठे सिद्ध पुरुष होते. ते तर फक्त तुझ्यासाठी पूजा करत होते. मी पहिल्यांदाच माझी बाजू मांडली. मम्मीजी, जर पूजा अर्चाच करायची होती तर ती लांबूनही होऊ शकली असती ना. ते काही डॉक्टर नव्हते जे मला स्पर्श करून उपचार करत होते. मी असा कोणताही प्रकार अजिबात सहन करू शकत नाही. हे ऐकताच सासूबाई संतापाने लाल होत म्हणाल्या, बरं मग ठीक आहे, आयुष्यभर अशीच नशीब पिटत रडत बस. जेव्हा प्रत्येक दरवाजा तू स्वतःच बंद करून घेते आहेस तेव्हा कुठून येणार अपत्य. तेवढ्यात मोहित सुद्धा ऑफिसवरून परत आले. त्यांनी जेव्हा आम्हा दोघींना वाद घालताना पाहिलं तेव्हा त्यांनी विचारलं, काय झालंय? सासूबाईंनी पुन्हा सगळी गोष्ट त्यांच्या पद्धतीने सांगितली आणि म्हणाल्या, ही तुझी बायको आहे ना, हिला थोडी सुद्धा अक्कल नाहीये. मोहितने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं की जर तिचे हे सगळं करून घेण्याची इच्छा नसेल तर मग सक्ती करण्याची काय गरज आहे. यावर सासूबाई अजूनच संतापल्या आणि म्हणाल्या, तुम्हा दोघांची तर बुद्धी गहाण पडलीये का? खूप माज आलाय ना तुम्हाला. पण आता ही गोष्ट समजणार नाही, म्हातारपणी सगळं समजेल. या वाक्यानंतर अनेक दिवस सासूबाई माझ्याशी नीट बोलल्या नाहीत. जर त्यांना काही सांगायचे असेल तर त्या माझ्या दोन्ही जावांच्या माध्यमातून सांगत असत. पण मी मात्र माझ्या घराच्या कामात मग्न राहत असे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व कामांची जबाबदारी माझीच असायची. 2 जाऊ बहुतेक वेळ आपल्या मुलांमध्ये व्यस्त असायच्या आणि सासूबाई येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकासमोर हेच म्हणत, आमची मोठी सून खूप कष्टाळू आहे, तिला काम करायला खूप आवडतं, नशिबात फक्त अपत्य सुख नाहीये. हे ऐकायला जरी कौतुक वाटत असलं तरी माझ्या मनावर मात्र प्रत्येक वेळी जखमीसारखं ते टोचत असे. एक दिवस माझ्या दोन्ही नंदा आपल्या पती आणि मुलांसोबत घरी आल्या. पूर्ण घर पुन्हा एकदा मुलांच्या हसण्याने, खेळण्याने आणि दंगा करण्याच्या आवाजाने भरून गेलो. कोणी अंगणात खेळत होतं तर कोणी काहीतरी खायला मागत होतं किंवा हट्ट करत होतं. मी सकाळपासून सतत स्वयंपाकघरात उभी होते. कधी चहा बनवत होते तर कधी भजी, कधी समोसे, तर कधी जेवण गरम करून सगळ्यांना वाढून देत होते. दुपारपर्यंत माझ्या पायात प्रचंड वेदना होऊ लागल्या, पण मी न बोलता सर्व काम करत राहिले. काही वेळानंतर एक नणंद अतिशय आनंदात माझ्याजवळ आली आणि म्हणाली, वहिनी, तुमची तर खूप मजा आहे. तुम्हाला मुलं नाहीत ना, म्हणून तुम्ही आरामात सगळी कामं करता. पण आमच्याकडे तर मुलं आहेत, एक क्षणही शांतता मिळत नाही. तेवढ्यात दुसरी नणंदसुद्धा तिथे हसत आली आणि म्हणाली, देव करो आणि पुढच्या वेळी जेव्हा आम्ही येऊ तेव्हा तुमच्या कुशीतही एक बाळ असावं. सोबतच सासूबाईंनी एक सुस्कारा सोडत म्हटलं,
आम्ही तर वर्षानुवर्षापासून हीच प्रार्थना करत आहोत, पण असं वाटते की देव आता ऐकणारच नाही. मी हसून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर मी किचनमधून बाहेर निघून गेले, जेणेकरून माझ्या डोळ्यातील पाणी कुणालाही दिसू नये. रात्रीपर्यंत पाहुणे निघून गेले. मग मी भांडी घासून ती जागेवर लावत होते. मोहित माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तू सकाळपासून एक क्षणही आराम केला नाहीयेस. मी हसून त्यांना म्हणाले, काय करू, आता या सगळ्याची मला सवय झाली आहे. ते म्हणाले, कधी कधी माझा जीव असा होतो की तुला या वातावरणापासून कुठेतरी दूर घेऊन जावं, जिथे कुणीही तुला टोमणा मारणार नाही. मी हळू आवाजात म्हटले, जागा बदलली तरी माणसाची जीभ थोडी ना बदलणार. पण जर देवाने आपल्याला उशीर केला आहे तर नक्की यातही काहीतरी चांगलंच कारण दडलं असेल. मोहित काही वेळ शांत राहिले आणि नंतर म्हणाले, सुमन, मी तुला वचन देतो, मी तुला कधीही एकटा सोडणार नाही. मी त्यांच्या बोलण्यावर हरकीशी स्माईल केली. पण ठाऊक नाही का, मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक अनामिक भीतीसुद्धा दाटून येत होती की येणारे दिवस कदाचित आपल्या अडचणी आणखीनच वाढवणारे आहेत. काही आठवडे निघून गेले, पण घरातील परिस्थिती तशीच राहिली. सकाळी डोळे उघडताच मी थेट स्वयंपाकघरात जाऊन पोचायचे. नाश्ता तयार करणं, मुलांचा डब्बा बनवणं, भांडी, कपडे, साफसफाई, दुपारचा स्वयंपाक, या सगळ्याची काळजी फक्त माझ्या डोक्यावर असे. दोन्ही जाऊ स्वतःच्या मुलांत मग्न असत आणि सासूबाई सतत हेच म्हणत, तुला तर मुलं नाहीत ना, मग तुला काम करायला काय अडचण आहे. मी प्रत्येक वेळी गप्प राहायचे, कारण मला ठाऊक होतं की जर मी माझ्या बाजूनं काही बोलले तर घरात पुन्हा वादळ उठेल. एके दिवशी सलग काम करत असताना मला अचानक चक्कर आली आणि मी भिंतीचा आधार घेऊन खाली बसले. हे बघून माझी मोठी जाऊ म्हणाली, वहिनी, असं दिसतंय की तुमची तब्येत आज ठीक नाहीये. मी काही बोलणार त्याआधी सासूबाई लगेच ओरडत म्हणाल्या, 2 कामं काय केली की ही राणी अशी बसली, जणू काही मोठा डोंगरच फोडला हिने. अगं, जेव्हा स्वतःची मुलं होतील ना तेव्हा कळेल खरा थकवा म्हणजे काय असतो. मी गुपचाप पाणी प्याले आणि पुन्हा माझ्या कामात जुंपून घेतलं. संध्याकाळी मोहित ऑफिसातून परत आले तेव्हा ते खूप खुश होते. त्यांनी येताच आनंदाने सांगितलं की मला सलग 2 दिवसाची सुट्टी मिळाली आहे. आपण असं करूया, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. काही काळ तूही फक्त घराच्या कामातच गुंतलेली आहेस. मी त्यांना काही बोलणार त्याआधी सासूबाई मध्येच ओरडत म्हणाल्या, फिरण्याच्या आधी आपल्या घराचं सुद्धा थोडं भान ठेवा. 9 वर्ष झाली आहेत, अजूनपर्यंत घरात बाळ नाही आणि तुम्हाला आता सैर सपाट्याची पडली आहे. हे ऐकताच मोहितचा चेहरा उतरला, पण त्यांनी शांतपणे म्हटलं, आई, आपण फक्त एका दिवसासाठी जाणार आहोत. कदाचित सुमनचं मन थोडं हलकं होईल, तिला बरं वाटेल. सासूबाईंनी तोंड वाकडं करत इकडे तिकडे बघितलं. पण दुसऱ्या दिवशी आम्ही काही तासांसाठी जवळच असलेल्या एका ठिकाणी फिरायला गेलो. तिथे खूप हिरवळ होती, भरपूर मुलं मनसोक्त खेळत होती. त्यांना पाहून माझे डोळे पुन्हा पाणावत होते. मोहितने माझी ही शांतता ओळखली आणि म्हणाले, एक दिवस आपली मुलंही अशाच प्रकारे खेळत बागडत असतील. मी म्हटलं, देव करो आणि तुमचं हे म्हणणं खरं ठरो. आम्ही घरी परतलो तेव्हा काही दिवस शांततेत गेले, पण लवकरच एक नवा विषय सुरू झाला. एका संध्याकाळी गल्लीतील 2 स्त्रिया सासूबाईंना भेटायला आल्या. बोलता बोलता एक बाई म्हणाली, माझ्या पुतणीच्या लग्नाला पूर्ण 8 वर्ष झाली होती. मग त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. आता तर त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे बदलून गेलं आहे. दुसरी बाई लगेच म्हणाली, हो, ते तर ठीक आहे, पण दत्तक घेतलेली मुलं काय आपली थोडीच असतात. आपलं रक्ताचं नातं ते रक्ताचंच असतं. त्यानंतर माझ्याकडे बघून एक सुस्कारा सोडत ती म्हणाली, मी तर अजूनही देवाला हीच प्रार्थना करते की कदाचित देवाला थोडी दया येईल. मी चहा नाश्ता बनवून त्यांच्यासमोर ठेवला आणि आत निघून आले. पण त्यांचं प्रत्येक वाक्य माझ्या काळजाला भिडत होतं. काही दिवसानंतर मोहित म्हणाला, चल असं करूया, एखाद्या मोठ्या तज्ज्ञांकडे जाऊया. कदाचित यावेळी काहीतरी नवी आशा निर्माण होईल. मग आम्ही शहराच्या दुसऱ्या भागात एका प्रसिद्ध डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी आमची नीट तपासणी केली, दोघांचे अहवाल पाहिले आणि मग काही नवीन चाचण्या लिहून दिल्या. बाकीचे रिपोर्ट्स यायला बरेच दिवस लागले. जेव्हा आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुमच्या अहवालात अशी कोणतीही मोठी त्रुटी किंवा अडथळा दिसत नाहीये ज्यामुळे आशा संपून जाईल. त्यामुळे माझा सल्ला हाच आहे की उपचार सुरू ठेवा आणि तुम्ही लोकांनी कोणताही मानसिक ताण घेऊ नका. मी बाहेर आल्यावर मोहितला म्हणाले, प्रत्येक वेळी फक्त हेच उत्तर मिळतं. ते म्हणाले, कमीत कमी डॉक्टरांनी आपल्याला निराश तर केलं नाही ना. मी त्यांना म्हणाले, पण घरचे लोक मात्र मला दररोज निराश करतात. हे ऐकून ते गप्प झाले. तिकडे घरात दोन्ही जाऊची मुलं आता हळूहळू मोठी होत होती.
एका संध्याकाळी जेव्हा ती अंगणात खेळत होती तेव्हा लहान मुलगा धावत आला आणि माझ्या गळ्यात मिठी मारली. मी त्याला उचलून जवळ घेतलं आणि प्रेमानं पापा घेतला. तेवढ्यात त्याची आई हसत हसत म्हणाली, वहिनी, असं वाटतंय की तुमची कूस सुद्धा आता बाळासाठी आसुसली आहे. तिने हे कदाचित मजेतच म्हटलं असेल, पण ते माझ्या काळीच पिळवटून गेलं. मी हसून म्हटलं, मुलं तर सगळ्यांना गोड वाटतात ना. मग मी तो मुलगा त्या जाऊच्या हातावर सुपूर्द केला आणि माझ्या खोलीत जाऊन मुसमुसत रडू लागले. त्याच रात्री जेवण झाल्यानंतर सासूबाई पुन्हा मोहितजवळ येऊन बसल्या आणि म्हणाल्या, बाळ, माझी एक गोष्ट मानून घे. बघ, अजूनही तुझी वयाची वेळ आहे. दुसरं लग्न करून टाक. जर देवाने चांगलं पाहिलं तर घरात आनंद येईल. मी स्वयंपाकघरातून ही सगळी बोलणी ऐकत होते, पण मी बाहेर आले नाही. मोहित अत्यंत थिजलेल्या स्वरात म्हणाला, मम्मी, मी हेच वाक्य तुमच्या तोंडून आधीही अनेकदा ऐकलंय, पण माझं उत्तर आज सुद्धा तेच आहे. मी दुसरं लग्न कधीच करणार नाही. जर माझ्या नशिबात अपत्य असेल तर ते सुमनसोबत असेल, आणि जर नाहीच झालं तरी मी माझ्या पत्नीची साथ कधीही सोडणार नाही. मग मला जरी संपूर्ण आयुष्य अपत्याशिवाय का काढावं लागलं तरी चालेल. हे ऐकताच सासूबाईंचा पारा चढला आणि त्या ओरडत म्हणाल्या, तू असल्या भावनिक बाबींमध्ये अडकून तुझं अख्खं आयुष्य का मातीमोल करतोयस? पण मोहित काही न बोलता तिथून निघून गेला. मी त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्यामुळे तुमच्या आईशी असे वाद घालत जाऊ नका. ते माझ्या डोळ्यात बघून म्हणाले, मी कसलाही वाद घालत नाहीये. मी फक्त तुला या परिस्थितीत एकटं सोडत नाही. मी हलकीशी स्माईल देऊन त्यांना म्हणाले, कधी कधी तुमची हीच एक ओळ मला पुन्हा जगण्याची नवी उमेद देते. काळ निघून जात होता, पण घरातील परिस्थितीत फारसा काही बदल झाला नाही. दररोज कुणी ना कुणी नवीन टोमणा मारायला असायचं. एके दिवशी सासूबाई सगळ्यांसमोर बोलल्या, अगं, नेमकी किती दिवस या घराचा भार आम्ही असाच उचलत राहणार? ना पोटी अपत्य, ना कसली गोड बातमी. आपल्या नशिबी फक्त वाट बघणं लिहिलंय की काय? मी मान खाली घातली. मोहित तिथंच बसले होते. ते म्हणाले, मम्मी, प्रत्येक गोष्टीवरून तिला असं अपमानित का करत असता? आणि मग हे बोलून तेही गप्प झाले. काही दिवसानंतर गल्लीत एका ठिकाणी मेजवानी होती. आम्ही सगळे तिथे गेलो तेव्हा बायका नेहमीप्रमाणे फक्त मुलांच्या गोष्टी करू लागल्या. एका बाईनं मला विचारलं, तुमचे किती अपत्य आहेत? मी उत्तर देणार त्याआधीच सासूबाई मध्येच बोलल्या, अगं, अजूनपर्यंत एकही बाळ नाही याच्या पोटी. तिथे उपस्थित असलेल्या काही महिलांनी दुःख व्यक्त केलं तर काहींनी निरनिराळे सल्ले देण्यास सुरुवात केली. मी संपूर्ण कार्यक्रमात एक शब्दही उच्चारला नाही आणि घरी आल्यावर बराच वेळ एकटीच बसून राहिले. या काळात मोहितच्या ऑफिसमध्ये सुद्धा कामाचा खूप ताण वाढला होता. आता ते बऱ्याचदा उशिरा घरी येत असत. एका रात्री त्यांनी मला असं उदास बसलेलं पाहिलं आणि ते म्हणाले की, जर तुला वाटत असेल तर आपण एखादं वेगळे घर घेऊया. कदाचित तिथे तुला थोडं मानसिक शांतता मिळेल. मी त्यांना म्हणाले, नाही, मी तुम्हाला तुमच्या आईपासून वेगळं करीत इच्छित नाही. मला फक्त एवढंच वाटतं की मला प्रत्येक वेळी एखाद्या गुन्हेगाराच्या नजरेनं पाहिलं जाऊ नये. मोहितने हळूच माझा हात आपल्या हातात घेतला, पण ते काहीही बोलले नाहीत. त्यांची ती मूक खामोशी हेच सांगत होती की ते सुद्धा या सगळ्या परिस्थितीला कंटाळले आहेत. पुढच्या दिवशी अगदी छोट्याशा गोष्टीवरून घरात मोठा वाद झाला. कारण मी सकाळपासून सतत काम करत होते. त्यामुळे मी थकलेल्या सुरात म्हणाले होते की माझ्या पोटी अपत्य नाहीये, तरी या संपूर्ण घराच्या कामाचा सगळा भार फक्त माझ्याच वाट्याला येतोय का? हे ऐकताच सासूबाई संतापाने लाल होत म्हणाल्या, जर तुला एवढंच हे ओझं वाटत असेल तर वेगळी होऊन जा ना. तुला कोणी रोखून धरलंय इथे? मोहित सुद्धा हे सगळं ऐकत होता, पण ना त्यांनी आईला काही म्हटलं ना माझ्या बाजूनं काही बोलले. ते तसेच गप्प बसले. मी सुद्धा काही न बोलता थेट माझ्या खोलीत निघून गेले. पण मला अजिबात अंदाज नव्हता की सासूबाईंचा हा राग काही दिवसात एक नवं आणि मोठं वळण घेणार आहे. सासूबाईंच्या या बोलण्यानंतर घरातील वातावरण आधीपेक्षाही अधिक बिघडलं. काही दिवस कुणीही उघडपणे यावर काही बोललं नाही, पण प्रत्येकाच्या वागण्याचा अंदाज पूर्णपणे बदलला होता. मी आधीप्रमाणे सकाळी लवकर उठून घराची सर्व कामे करत होते, पण मला सतत असे जाणवत होते की प्रत्येक जण आपल्या प्रत्येक पावलावर, माझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे. एके दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सगळे नाश्ता करत होतो तेव्हा सासूबाईंनी सासऱ्यांकडे बघून म्हटलं, घरात प्रत्येक वेळी एक विचित्र तणाव आणि अशांतता राहत आहे. त्यामुळे उत्तम मार्ग हाच आहे की आता सगळ्यांचे खाण्यापिण्याचे आणि राहण्याचे भाग वेगवेगळे करून टाकावे.
ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनं राहावं. मग ना कुणाला कसली तक्रार राहील आणि ना कुणाला दुसऱ्याचे बोलणे वाईट वाटेल. सासरे बुवा शांतपणे नाश्ता करत राहिले. मग त्यांनी सांगितलं की जर यातच सगळ्यांचं हित असेल तर मलाही काहीच अडचण नाही. माझे दोन्ही दीर सुद्धा शांत बसले. कुणीही माझ्याकडे बघून हे विचारण्याची तस्ती घेतली नाही की यावर माझी काय मतं किंवा इच्छा आहेत. मी फक्त मुकपणे सर्वांना नाश्ता वाढत राहिले. जणू काही या निर्णयाशी माझा काही संबंधच नाही. संध्याकाळीच मजूर आले आणि दुसऱ्या दिवशी अंगणाच्या मधोमध भिंत बांधण्याचे काम सुरू झाले. एकामागून एक विटा रचल्या जात होत्या. काही तासातच ते अंगण जिथे सारी मुलं एकत्र येऊन मनसोक्त खेळत असत ते 2 भागात विभागले गेले. नंतर आमच्या बाजूच्या भागासमोर एक छोटासा दरवाजा बसवण्यात आला आणि 2 खोल्या, एक बाथरूम आणि एक लहानसं स्वयंपाकघर आमच्या वाट्याला आलं. सासूबाई एवढंच बोलून मोकळ्या झाल्या की आता तुम्ही दोघं आपापल्या मर्जीनं राहा. ना तुम्हाला कुणाचं टेन्शन असेल आणि ना आम्हाला तुमची काळजी करावी लागेल. मी एका क्षणासाठी मोहितच्या चेहऱ्याकडे पाहिलं की कदाचित ते यावर काहीतरी बोलतील, पण तेही पूर्णपणे शांत राहिले. त्या नव्या भागातली पहिली रात्र अतिशय अजब आणि परकी भासत होती. भिंतीच्या पलीकडून लहान मुलांच्या खेळण्याचे आवाज येत होते. कधी त्यांचे हसणे ऐकू येत होते तर कधी कुणाला तरी हाक मारल्याचा आवाज कानावर पडत होता. पण आमच्या बाजूला मात्र चहूकडे दाट शुकशुकाट पसरला होता. मी पहिल्यांदा हे अनुभवलं की एकाच छताखाली राहत असूनही एखादा माणूस किती मुळापासून एकाकी पडू शकतो. मी स्वयंपाक करायला घेतला तेव्हा नेहमीच्या सवयीनुसार त्या दिवशी भाज्या जास्त चिरल्या गेल्या आणि कणिकही जास्त मळून झाली. पण मग एकदम आठवण झाली की आता घरात फक्त आम्ही दोघेच जण उरलो आहोत. मोहितनं हे पाहिलं तेव्हा मला म्हणाले, तुला या नव्या वातावरणाशी जुळून घ्यायला थोडा वेळ लागेल, पण सवय नक्कीच होऊन जाईल. मी त्यावर मंद स्मित केलं, पण माझं मन मात्र भरून आलं. काही दिवसानंतर मोठी नणंद आपली पती आणि मुलांसह भेटण्यासाठी घरी आली. ती नेहमीप्रमाणे सरळ मोठ्या भागात निघून गेली आणि काही वेळाने आमच्या भागात आली. मुलांनी मला नमस्कार केला आणि माझ्याजवळ येऊन बसली. तिची मुलगी अत्यंत निरागसतेनं म्हणाली, मामी, तुम्ही इथे एकट्या का राहता? तुम्ही तिकडे का येत नाही? मी काही बोलणार त्याआधीच नणंद तिला म्हणाली, जा तू बाहेर जाऊन खेळ. आणि इकडे तिकडे असल्या गोष्टी करून नंदही निघून गेली. ती जाताच मी बराच वेळ या प्रश्नाचे उत्तर मनातल्या मनात शोधत राहिले. एके दिवशी मी कपडे धुवत होते तेव्हा भिंतीच्या पलीकडून सासूबाईंचा आवाज माझ्या कानावर पडला. त्या एका नातेवाईकाशी बोलत होत्या की आता आम्ही सगळेजण वेगळे राहत आहोत. प्रत्येकजण आपल्या मर्जीनं आपलं आयुष्य जगत आहे. कमीत कमी आता घरात रोज रोजचे वाद तरी होत नाहीत. हे ऐकून माझे हात तसेच थांबले. मला जाणीव झाली की कदाचित त्यांना या वेगळेपणात खरोखरच आता मानसिक शांतता मिळाली आहे. पण माझ्या वाट्याला मात्र फक्त अथांग शुकशुकाट आला होता. तिकडे मोहित आता आधीपेक्षा जास्त वेळ ऑफिसात घालवू लागले होते. ते सकाळी लवकर निघत आणि बऱ्याचदा रात्री उशिरा घरी येत असत. मी संध्याकाळी त्यांना म्हटलं की तुम्ही आधीसारखे आता माझ्याशी बसून बोलतही नाही. ते थिजलेल्या आवाजात म्हणाले, काय करू यार, ऑफिसचं काम खूप वाढलं आहे. मला वाटतं की थोडी अजून मेहनत करावी जेणेकरून आपलं आयुष्य आणखी सुधारू शकेल. मी मनापासून त्यांना म्हणाले, पण मला पैशापेक्षा तुमच्या सोबतीची जास्त गरज आहे. ते काही वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, ठीक आहे सुमन, मी नक्की प्रयत्न करीन. पण त्यांची व्यस्तता काही केल्या कमी झाली नाही. याच काळात 1-2दा गल्लीतून पुन्हा त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याचा आवाज ऐकू आला, देवाच्या नावानं काहीतरी दान द्या बाबा, देव तुमची झोळी भरून देईल. भिंतीच्या पलीकडून कोणीतरी त्याला रागाने तिथून हाकलून लावलं. हा रोज रोज इथेच येऊन बसतो. त्यानंतर मुलांच्या त्या भिकाऱ्यामागे धावण्याच्या आणि त्याची टवाळी करण्याच्या किंकाळ्या कानावर आल्या. मी खिडकीच्या जाळीतून बाहेर पाहिलं तर दूरवर एक पांढरी दाढी असलेला म्हातारा माणूस हळूहळू चालताना दिसत होता. त्याच्या हातात एक जुनाट गाठोडं होतं, पण तो काही वेळातच माझ्या नजरेआड झाला. मी त्यावर फारसं लक्ष दिलं नाही आणि पुन्हा माझ्या कामात जुंपून घेतलं. आता हळूहळू हिवाळ्याचा ऋतू वाढत चालला होता. संध्याकाळ लवकर होत होती आणि या नवीन भागातील एकटेपणा व शांतता आधीपेक्षा जास्त भासू लागली होती. एक रात्री जेवण करताना मी मोहितला म्हणाले की कधीतरी मला इथे खूप भीती वाटते. आधी कमीत कमी घरात लोकांचा आवाज तरी ऐकायला मिळायचा, पण आता असं वाटते की आपण एखाद्या वेगळ्या जगात राहत आहोत. ते म्हणाले, काही दिवस हे सगळं सहन करून घे, मग सवय होऊन जाईल. मी त्यांना पुढे काहीही म्हटलं नाही,
पण माझं मन या गोष्टीसाठी अजिबात तयार होत नव्हतं. मला स्वतःलाही ठाऊक नव्हतं की हाच एकाकीपणा काही दिवसात माझ्या आयुष्याची सर्वात मोठी परीक्षा बनणार होता आणि कदाचित सर्वात मोठी खुशीसुद्धा. काळ आपल्या गतीनं पुढे निघून गेला होता, पण माझं आयुष्य जणू एका जागी थिजून गेलं होतं. माझी तीच रोजची दिनचर्या होती. मोहित ऑफिसात निघून जात आणि मी सारा दिवस एकटीत राहत असे. भिंतीच्या पलीकडून कधी मुलांच्या हसण्याचे आवाज यायचे, तर कधी भांड्यांचा खडखडाट ऐकू येई. मी मनातल्या मनात विचार करत असे की माझ्या कुशीतही कधी अशीच मुले खेळतील का. मी एकदा मोहितला म्हटलं होतं की मी आता इतकी एकटी पडली आहे की मला असं वाटायला लागलंय की कुठेतरी बोलायला विसरून जाईल. त्यांना एका दुःखी नजरेनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, मला जाणीव आहे की तू खूप एकटी राहतेस, पण मी सुद्धा काय करू. मी त्यांची अगतिकता समजत होते, पण परिस्थिती काही केल्या बदलत नव्हती. एक दोनदा जाऊबाईंची मुलं खेळता खेळता आमच्या भागात आली. मी त्यांना प्रेमानं बिस्किट दिलं, पण तेवढ्यात त्यांच्या आईनं त्यांना हाक मारून परत बोलावून घेतलं. काही दिवसानंतर माझी सासूबाई आजारी पडली. जाऊबाईंनं मला बोलावलं. तेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले. त्यांना औषध दिलं, पाणी पाजलं आणि रात्रीपर्यंत त्यांची सेवा करत राहिले. सासूबाईंना माझ्याकडे पाहिलं, पण त्या काहीही बोलल्या नाहीत. पुढच्या सकाळी जेव्हा त्यांची प्रकृती थोडी सुधारली, तेव्हा मी पुन्हा माझ्या भागात परतले. संध्याकाळी मोहित मला आला की आईनं सांगितलं की तू अख्खी रात्र त्यांच्याजवळ बसून त्यांची सेवा करत होतीस. मी म्हणाले, शेवटी त्या माझ्याही आईसारख्या आहेत. राग लोक आपली जागा घेतो, पण नातंसुद्धा स्वतःची जागा राखून ठेवतोस ना. मोहितने अनेक दिवसानंतर पहिल्यांदा माझ्याकडे पाहून मंद स्मित केलं आणि म्हणाला, हीच तर तुझी खासियत आहे जी मला तुझ्याकडं ओढून घेते. 2 दिवसानंतर मोहितनं सांगितलं की ऑफिसमध्ये या महिन्यात कामाचा ताण खूप वाढणार आहे, त्यामुळे आता अनेक रात्री मला ऑफिसमध्ये काढाव्या लागतील. मी चिंतेत पडत म्हणाले की जर तुम्ही रात्री घरी आला नाहीत तर मी एकटी कशी राहीन. ते म्हणाले, तू काळजी करू नकोस, समोरच तर सगळेजण राहतात. जर तुला कोणाची गरज भासली तर तू लगेच हाक मारू शकतेस. मी मनातल्या मनात विचार केला की भिंती जरी जवळ असल्या तरी आता मनं खूप दूर निघून गेली आहेत. पण मी तोंडानं काहीही म्हटले नाही. दोन्ही गल्ल्यांमध्ये ही बातमी सुद्धा पसरली होती की तो म्हातारा कदाचित वेडा आहे. एका संध्याकाळी ऑफिसला जाताना मोहित म्हणाला, आज मला कदाचित खूप उशीर होईल. जर खूप रात्र झाली तर मी तिथेच थांबेन, पण हो, तू दरवाजा चांगल्या प्रकारे बंद करून ठेव आणि कुणासाठीही दरवाजा उघडू नकोस. मी मान हलवून हो म्हटलं, पण ते निघून गेल्यानंतर कोणास ठाऊक माझं मन विचित्र प्रकारे अस्वस्थ होत होतं. रात्री मी बराच वेळेपर्यंत भजने ऐकत बसले. त्यानंतर जेवण करून भांडी आवरली. खिडकीतून वारे वाहत होते आणि आता घर आधीपेक्षा जास्त सुनसान भासत होतं. मी वारंवार घड्याळ पाहत होते, पण मोहित काही परतले नाहीत. रात्र आणखी गडद झाली तेव्हा त्यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की आज ऑफिसमध्ये काम संपत नाहीये, एकामागून एक नवीन कामं येत आहेत, त्यामुळे आज मी परत येऊ शकणार नाही. तू दरवाजा बंद करून झोपी जा, सकाळी मी लवकर येईन. मी स्वतःला खंबीर दाखवत त्यांना म्हणाले, ठीक आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ठीक आहे. पण जसा फोन कट झाला, संपूर्ण घर मला भयान आणि भीतीदायक वाटू लागलं. मी सर्व दरवाजे आणि खिडक्या पुन्हा एकदा तपासून घेतल्या. मग वरभांड्याची लाईट लावून आत आले. मी अजून बेडवर बसलेच होते, तेवढ्यात अचानक दरवाजावर हलकीशी थाप पडली. मी दचकून उभी राहिले. आधी मला वाटले की कदाचित हा माझा भास असेल, पण काही क्षणानंतर पुन्हा तीच थाप ऐकू आली. यावेळी ती आधीपेक्षा अधिक स्पष्ट आणि जोराची होती. मी स्तब्ध उभी राहिले. मग बाहेरून एक अशक्त आणि थकलेला आवाज आला, मुली, जर शक्य असेल तर मला आज एका रात्रीसाठी आत बसण्याची थोडी जागा देशील का? बाहेर खूप थंडी आहे. मी सकाळी तडकाफडकी इथून निघून जाईल. माझे श्वास वेगाने चालू लागले, कारण हीच ती रात्र होती जिथून पुढे माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. मी काही क्षण दरवाजाजवळ उभी राहिले. मोहितचे ते शब्द वारंवार माझ्या डोक्यात येत होते की कुणासाठीही दरवाजा उघडू नकोस, पण बाहेरून येणारा तो वीक आणि थकलेला आवाज मला अस्वस्थ करत होता. तेवढ्यात पुन्हा दरवाजावर थाप पडली आणि तोच थकलेला आवाज कानावर आला, मुली, जर जागा नसेल तरीही काही हरकत नाही, मला कमीत कमी थोडं गरम पाणी पिण्यासाठी देशील का? आज खूप थंडी आहे. मी हळूच दरवाजाजवळील जारीतून बाहेर पाहिलं तर तोच पांढरी दाढी असलेला म्हातारा भिकारी तिथे उभा होता, ज्याला मी या वर्षापूर्वी अनेकदा गल्लीत पाहिलं होतं. त्याचे कपडे धूळ मातीनं मळलेले होते, हात थंडीनं थरथरत होते आणि खांद्यापाशी
ते जुने गाठोडे दिसत होते. दूर गल्लीतून 2-3 जण त्याला बघून ओरडत होते, चालतं हो इकडून, रोज रोज काय इथे येतोस? पण तो शांतपणे माझ्या दरवाजासमोर येऊन उभा राहिला. मी काही क्षण विचार केला. मग मनातल्या मनात विचार आला की अशा या बोचऱ्या थंडीच्या रात्री या म्हाताऱ्या बाबांना रिकाम्या हाताने परत पाठवणं योग्य ठरणार नाही. मी हळूच दरवाजा उघडला आणि म्हणाले, बाबा, मी तुम्हाला आत तर नाही बोलावू शकत, पण हो, तुम्ही इथे वरवंट्यामध्ये बसा. तुम्हाला इथे थंडी थोडी कमी लागेल. म्हाताऱ्या बाबांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अशा प्रकारचा थकवा होता जसे की ते अनेक वर्षापासून शांततेनं झोपलेच नाहीयेत. त्यांनी आपले दोन्ही हात वर करून मला आशीर्वाद दिला. भगवंत तुला खूप सुखी करो. भगवान तुझी रिकामी कूस भरून देईल. तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. ज्या सुखाची तू गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत आहेस ते सुख तुला नक्की मिळेल. त्यांचं हे बोलणे ऐकून माझ्या मनामध्ये एक वेगळीच लाट उसळू लागली. मी एका ताटात भाजी, भात आणि चपाती वाढली आणि ते ताट घेऊन वरवंड्यामध्ये आले. म्हातारे बाबा शांतपणे जमिनीवर बसले होते. त्यांच्या शेजारी ते गाठोडं ठेवलं होतं. मी त्यांच्यासमोर ताट ठेवलं तेव्हा त्यानं घाईघाईनं जेवायला सुरुवात केली नाही, तर आधी हात जोडून देवाचे आभार मानू लागले. मी मूकपणे उभं राहून हे सगळं पाहत होते. त्यानंतर मी आत जाऊन एक ब्लँकेट बाहेर आणलं आणि त्यांना दिलं. ते आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. देव या बदल्यात तुला खूप काही देईन. मी त्यांना म्हणाले, बाबा, आज खूप थंडी आहे. तुम्ही हे ब्लँकेट अंगावर व्यवस्थित ओढून घ्या आणि इथेच वरवंड्यामध्ये आराम करा. सकाळी निघून जा. ते हळू आवाजात म्हणाले, मुली, मला कुणालाही त्रास द्यायचा नाही. तू काळजी करू नकोस. मी सकाळीच निघून जाईन. मग त्यांनी ते गाठोडे आपल्या डोक्याजवळ ठेवले आणि ब्लँकेट अंगावर घेतलं. मी आत तर आले, पण ठाऊक नाही का माझे मन वारंवार वरवंड्याच्या दिशेनं ओढलं जात होतं. काही वेळानं मी दरवाजातून बाहेर पडले तर बाबा अजून जागे होते. त्यांचा एक हात त्या गाठोड्यावरच ठेवलेला होता. जणू काही ते एखाद्या खूप मौल्यवान आणि किमती वस्तूचे रक्षण करत आहेत. ते कधी बाहेर अंधारात पाहत तर कधी हळूहळू काहीतरी पुटपुटत आणि पुन्हा आपल्या गाठोड्यावर हात ठेवत. मला एका क्षणासाठी असं वाटलं की त्या गाठोड्यामध्ये काहीतरी हलत आहे, जशी काही तिथे कोणीतरी जिवंत हालचाल होत असावी. पण मग मी स्वतःची समजूत घातली की कदाचित वाऱ्याच्या झुळकेमुळे कपडा हलत असेल किंवा तो माझा केवळ भास असावा. रात्र आणखी गडद होत चालली होती. बाहेर फक्त सोसाट्याच्या वाऱ्याचा आवाज येत होता. ते बाबाही भले आडवे झाले होते, पण त्यांना डोळ्याला डोळा लागला नव्हता. काही वेळानंतर मला असं वाटलं की जणू एखाद्या लहान मुलाच्या रडण्याचा अतिशय मंद आवाज आला आहे. मी लगेच उठून बसले. संपूर्ण घरात शुकशुकाट होता. मग मी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला, पण सर्व काही शांत होते. मी विचार केला की कदाचित गल्लीतील कुणाच्या घरातून तो आवाज आला असेल किंवा आज मला काही जास्तच बाद होत असावेत. त्यामुळे मी पुन्हा झोपी गेले. साधारण 1 तास ओलांडला असेल तेव्हा पुन्हा तोच हलकासा आवाज माझ्या कानावर आला. यावेळी मी उठून हळूच खिडकीजवळ गेले. वरवंड्याची लाईट सुरू होती. म्हातारे बाबा ब्लँकेट अंगावर घेऊन शांतपणे पडले होते. त्यांचे गाठोडे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेजारी ठेवलेले होते. मला काहीही अयोग्य किंवा संशयास्पद दिसलं नाही. मी मनातल्या मनात स्वतःची समजूत घातली की उगाच कसलाही संशय किंवा भास करून घेऊ नकोस, आणि मी पुन्हा माझ्या खोलीत परतले. रात्रीच्या एखाद्या प्रहरात माझा डोळा लागला. मला समजलेच नाही की मी कधी गाढ झोपेत निघून गेले. पहाटेच्या सुमारास वरवंड्यामध्ये हलकीशी चाहू लागली. मी या सगळ्यापासून अनभिज्ञ होते. मला पुसरशी जाणीव झाली की जणू हळूहळू चालत कोणीतरी बाहेर जात आहे, आणि त्यानंतर पुन्हा गाढ शांतता पसरली. पण मी झोपेतच राहिले. जेव्हा सकाळी माझा डोळा उघडला तेव्हा मी विचार केला की बघावे बाबा जागे आहेत की झोपले आहेत. मी वरवंड्यामध्ये येऊन पाहिलं तर तिथं कोणीही नव्हतं. ब्लँकेटसुद्धा व्यवस्थित घडी करून एका बाजूला ठेवलं होतं. जणू काही एखाद्याने ते अतिशय काळजीपूर्वक आणि प्रेमानं सावरून ठेवलं असावं. दरवाजाही अगदी हळुवारपणे बंद केला होता. मी मनातल्या मनात मंद स्मित केलं आणि विचार केला की खरंच आपल्या वचनानुसार ते सकाळ होण्यापूर्वीच निघून गेले. मी ते ब्लँकेट उचलण्यासाठी पुढं सरकले. तेवढ्यात माझी नजर वरवंडाच्या कोपऱ्यावर पडली. तिथेच ते जुने गाठोडे ठेवलेले होते जे रात्री बाबांजवळ होतं. मी आश्चर्यचकित होऊन स्वतःशीच म्हणाले, अरे, बाबा तर आपलं गाठोडं इथंच विसरून गेले. कदाचित गडबडीत त्यांच्या ते लक्षात आलं नसेल. मी विचार केला की जर ते पुन्हा इकडं आले तर मी त्यांना ते परत देईन. याच विचाराने मी ते गाठोडे तसेच सोडून दिलं आणि चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेले. पण मला अजिबात कल्पना नव्हती की
अवघ्या काही क्षणात त्या गाठोड्यामधून होणारी एक हलकीशी हालचाल माझं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. मी स्वयंपाकघरात चहाचं पातेलं गाळून पुन्हा वरमांडाच्या दिशेने आले आणि विचार केला की चला ते गाठोडे उचलून आत ठेवूया. जर बाबा परत आले तर मी त्यांना तिथून सहज परत देईन. पण जशी मी त्या गाठोड्याच्या जवळ पोचले मला असं जाणवलं की त्या गाठोड्याच्या आत काहीतरी हलकं हलकं हलत आहे. मी काही क्षण तिथेच थिजून उभे राहिले. मग मी स्वतःची समजूत घातली की असं काहीच नसेल. पण पुढच्या क्षणी मला अत्यंत मंद असा आवाज ऐकू आला, जसा एखादा अगदी लहान मुलगा त्यात हुंदके देत सिसके घेत असावा. त्यावेळी माझ्या हातात चहाचा कप होता, जो खाली पडता पडता थोडक्यात वाचला. मी थरथरत्या हातानं ते गाठोडं हळूच सोडवलं तर आत गरम कपड्यामध्ये गुंडाळलेलं अवघ्या काही महिन्याचं एक अतिशय गोंडस आणि मासूम बाळ शांत झोपलं होतं. त्याचा चेहरा थंडीमुळे पूर्ण लाल झाला होता आणि तो अत्यंत मंद आवाजात रडत होता. हे भयानक दृश्य पाहताच माझ्या तोंडून प्रचंड किंकाळी बाहेर आली. मी लगेच त्या गाठोड्यातून कपड्यातून त्याला बाहेर काढलं. माझ्या दोन्ही बाहूमध्ये अलगद उचलून घेतलं. तो माझ्या छातीशी लागता ज्या थंडीने कुडकडत होता तो अंगाची ऊब मिळता शांत झाला. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मी वारंवार दरवाजाच्या दिशेनं पाहू लागले आणि मग एकदमच धावत गल्लीत बाहेर आले. बाहेर इकडे तिकडे पाहिलं पण ते म्हातारे बाबा कुठेही दिसत नव्हते. मी बाळाला माझ्या कुशीत घट्ट धरून गल्लीत आले आणि मोठ्याने हाक मारू लागले, बाबा बाबा तुम्ही कुठे आहात? तुम्ही तुमचं हे गाठोडं इथंच विसरलात. पण चहूकडे दाट शुकशुकाट पसरला होता. काही शेजाऱ्यांनी माझा आवाज ऐकून बाहेर येऊन पाहिलं. एका महिलेनं आश्चर्याने विचारलं, अरे हे बाळ कुठून आलं? मी रडत रडत त्यांना सगळी हकीकत सांगितली की रात्री ते म्हातारे भिकारी बाबा आले होते. मी त्यांना जीवन दिलं होतं, वरवांड्यामध्ये बसण्याची जागा दिली होती आणि सकाळी ते हे गाठोडं इथंच सोडून निघून गेले. सगळेजण एकमेकांचे तोंड पाहू लागले. एका म्हाताऱ्या माणसाने सांगितलं की हा तोच भिकारी आहे जो अनेक आठवड्यापासून हे बाळाला आपल्या छातीशी लावून गल्ल्याबोळात फिरत असायचा. कुणीही या बाळाला त्याच्यापासून कधीही वेगळं पाहिलं नव्हतं. दुसरा माणूस म्हणाला, हो मी तर असं ऐकलं होतं की त्याचा एकुलता एक मुलगा आणि सून एका अपघातात वारले होते. कदाचित हे त्यांचेच नातू असावे आणि तेव्हापासून तो याला आपल्यासोबतच घेऊन फिरतो. पण खरी सत्यता कोणालाही ठाऊक नव्हती. सगळे फक्त अंदाज बांधत होते. मी लगेच मोहितला फोन केला. माझा आवाज थरथरत होता. ते वारंवार विचारत होते, काय झालंय सुमन? मी फक्त एवढंच म्हटलं, तुम्ही लवकर घरी या. भगवंताने आपल्या घरी काहीतरी पाठवलं आहे. ते घाईघाईनं ऑफिसातून निघाले आणि काही वेळातच घरी पोहोचले. मी ते बाळ त्यांच्या हातात दिलं तेव्हा ते अतिशय अष्टपैलू नजरेनं आणि आश्चर्याने त्याला पाहत राहिले. मग म्हणाले, हा कुठून आला? मी रात्रीपासून सकाळपर्यंतची प्रत्येक गोष्ट त्यांना सविस्तर सांगून टाकली. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली जेणेकरून संपूर्ण सत्य समोर येऊ शकेल. पोलीस आले आणि त्यांनी संपूर्ण गल्लीत कसून चौकशी केली आणि जुन्या सगळ्या गोष्टी तिथेच संपून गेल्या आहेत. आता फक्त या चिमुकल्या बाळाकडे बघा. आपल्या घरात पुन्हा एकदा आनंद परत आला आहे. त्या दिवसानंतर आमच्या भिंतीपलीकडच्या जगातला दुरावा आणि तणाव हळूहळू नाहीसा होऊ लागला. सासूबाई आणि दोन्ही देवराण्या आता आवर्जून आमच्या भागात येऊ लागल्या. मुलांचे हसणे खेळणे पुन्हा एकदा त्या अंगणात घुमू लागले आणि ज्या सुनेला कधी काळी अभागी म्हणून हिणवले जात होते, आज त्या सुनेच्या पदरात देवाने खऱ्या अर्थाने आभाळ भरून दिलं होतं. तो रहस्यमयी म्हातारा भिकारी बाबा जरी पुन्हा कधीही दिसला नाही तरी त्याचे ते आशीर्वाद आणि ते चिमुकलं पोर आमच्यासाठी थेट देवाचे वरदान ठरलं होतं, ज्याने आमच्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराला आणि आयुष्याला पुन्हा एकदा प्रेमाचा आणि आपुलकीचा नवा आधार दिला होता. आणि म्हणाला, मम्मी जुन्या सगळ्या गोष्टी तिथेच संपून गेल्या आहेत. आता फक्त या बाळाकडे बघा. हा तुमचा नातू आहे जो तुमच्या कुशीत खेळतोय. सासूबाईने लगेच त्या चिमुकल्याला आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि वर्षानंतर पहिल्यांदी आमच्यातील सर्व दुजाभाव आणि दुरावा नाहीसा होऊन तिथे प्रेमाने आणि आपलेपणानं ताबा घेतला. आजही जेव्हा कधी हिवाळ्याची थंडगार रात्र येते आणि दूर कुठून तरी एखाद्या भिकाऱ्याचा आवाज कानावर पडतो, तेव्हा नकळत माझे डोळे त्या बंद दरवाजाकडे जातात आणि मनात कुठेतरी विचार येतो की काश ते म्हातारे बाबा मला एकदा पुन्हा दिसावेत, जेणेकरून मी त्यांच्याशी बोलून त्यांना सांगू शकेल की बाबा तुम्ही जाताना जरी मला काही न सांगता निघून गेलात तरी तुम्ही माझी वर्षानुवर्षाची ओसाट पडलेली आयुष्याची वाट खुशीने कायमची भरून टाकली आहे. पण ते बाबा पुन्हा कधीही परतले नाहीत.
कदाचित काही लोक आयुष्यात फक्त कुणाचे नशीब आणि भविष्य बदलण्यासाठीच येतात आणि आपले कर्तव्य पार पाडत नकळत शांतपणे निघून जातात. त्या दिवशी मला एक आयुष्याचं मोठं सत्य कायमचं गवसलं की माणूस जेव्हा एखादा विवश आणि लाचार माणसावर दया दाखवतो तेव्हा हे अजिबात गरजेचं नसतं की त्याचं चांगलं कर्म त्याच माणसाकडून परत मिळेल. कारण ईश्वर आपल्या कृपेचं आणि आशीर्वादाचे असे दरवाजे उघडतो ज्याची माणसाने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. म्हणूनच आयुष्यात कधीही कोणत्याही गरजू किंवा असहाय्य माणसाला उपेक्षित समजू नका आणि ना कधी एखाद्या हतबल माणसाला आपल्या उंबरट्यावरून धुतकारून बाहेर काढा. कारण कधी कधी एका छोट्याशा भलाईची आणि निस्वार्थ मदतीची हीच पावले तुमची अख्खी दुनिया आणि संपूर्ण आयुष्य कायमचे बदलून टाकतात. तो गोड आणि मासूम बाळ आता आमच्या घराची खरी रोषणाई बनला होता आणि आम्ही त्याचे नाव रुद्र ठेवले होते. रुद्रच्या या आगमनाने आमच्या घराचे वातावरण आणि वाऱ्याची दिशा पूर्णपणे बदलून गेली होती. ज्या भिंतीवर एकेकाळी एक विचित्र शुकशुकाट, अगतिकता आणि वेदना दरवळत असत तिथे आता रुद्रच्या खदखदून हसण्याचे आवाज आणि त्याची मऊ मऊ छोट्या छोट्या पावलांची ठोके दिवसभर संपूर्ण घरात दुमदुमत राहत असत. माझी सासूबाई ज्या कधी माझ्याशी सरळ तोंडाने बोलत सुद्धा नव्हत्या आता त्यांचा बहुतांश वेळ आमच्याच भागात रुद्रसोबत खेळण्यात आणि त्याच्या लाडात जात असे आणि त्या स्वतः त्याला आपल्या कुशीत घेऊन बसत असत. त्यांच्या एकूणच वागण्यात एक आश्चर्यकारक आणि सकारात्मक बदल घडून आला होता ज्याची मी कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती. त्या मला फक्त सून म्हणून नाही तर आपल्या पोटच्या मुलीप्रमाणे आदर देऊ लागल्या आणि भरभरून प्रेम करू लागल्या. मोहितच्या चेहऱ्यावर नेहमी जे एकमुख ओझं आणि गंभीर भाव असायचे ते सुद्धा आता हळूहळू नाहीसे होऊ लागले होते. ते संध्याकाळी ऑफिसात परत आले की सगळ्यात आधी रुद्रला आपल्या कुशीत घेत आणि त्याच्याशी खूप खेळत त्याचे लाड करत. आयुष्य अतिशय सुंदर रीतीनं पुढं जात होतं आणि काळ जणू पंख लावून उडून चालला होता. बघता बघता काही वर्ष निघून गेली आणि आता रुद्र 4 वर्षाचा एक गोड आणि समजूतदार मुलगा बनला होता जो आपल्या चिमुकल्या गोड गोल बोलण्याने प्रत्येकाचे मन जिंकून घेत असे. पण माझ्या मनात त्या म्हाताऱ्या भिकाऱ्याची सावली आणि त्यांनी दिलेलं ते गाठोडं आजही एखाद्या ताज्या आठवणीसारखं तसंच जिवंत होतं. मी जेव्हा जेव्हा रुद्रकडे पाहत असे तेव्हा मला ती थंडीची रात्र आणि ते म्हातारे बाबा आवर्जून आठवत जे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि अमूल्य अमानत माझ्या हवाली करून अंधारात कुठेतरी कायमचे निघून गेले होते. एके दिवशी मोहित ऑफिसमधून घरी परतले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता स्पष्ट दिसत होती. मी त्यांना पाण्याचा तांब्या दिला आणि विचारले, काय झालं मोहित? तुम्ही काहीसे अस्वस्थ किंवा त्रस्त का दिसत आहात? त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि रुद्रकडे पाहिलं जो अंगणात इकडे तिकडे उड्या मारत मनसोक्त खेळत होता. मग ते अतिशय हळू आवाजात मला म्हणाले, आज ऑफिसच्या कामानिमित्त एक फार मोठ्या अनाथाश्रमात आणि हेल्प सेंटरमध्ये माझी मीटिंग होती. मला तिथे जावं लागलं. तिथे माझी भेट त्या केंद्राच्या मुख्याध्यापकांशी झाली. ते अत्यंत म्हातारे आणि मनापासून खूप दयाळू व्यक्ती आहेत. गप्पाच्या ओघात जेव्हा तिथे राहणाऱ्या निराधार मुलांबद्दल आणि असहाय्य लोकांबद्दल चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी मला एक असा प्रसंग सांगितला ज्याने मला आतून पूर्णपणे हादरवून सोडलं. मी उत्सुकतेनं त्यांना विचारलं, अशी कोणती गोष्ट होती जी तुम्हाला इतकी अस्वस्थ करून गेली? मोहित म्हणाले, त्यांनी मला सांगितलं की काही वर्षापूर्वी त्यांच्याच त्या आश्रमातून एक खूपच प्रेमळ आणि म्हातारे वृद्ध अचानक कुठेतरी निघून गेले होते जे एका अत्यंत भीषण अपघाताचे शिकार झाले होते. त्या वृद्धाचा तरुण मुलगा आणि सून एका भीषण रस्ते अपघातात या जगातून निघून गेले होते आणि त्यांचा तो अवघ्या काही महिन्याचा चिमुकला बाळ त्या दुर्घटनेतून चमत्कारिकरित्या सुखरूप वाचला होता. तो वृद्ध बाबा त्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी इतके धास्तावले होते की त्यांची मानसिक स्थितीही बरीच बिघडली होती. त्यांना सतत हीच भीती वाटत होती की आश्रमातील लोक किंवा इतर कोणी त्या बाळाला त्यांच्यापासून हिरावून नेईल. म्हणून त्यांनी त्या चिमुकल्याला कापड्याच्या एका गाठोड्यात लपून अंधाऱ्या रात्री इथून पलायन केलं आणि ते एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत भटकत राहिले जेणेकरून ते आपल्या लाडक्या नातवाची योग्य ती जोपासना करू शकतील किंवा त्याला एखाद्या अशा सुरक्षित ठिकाणी पोहोचू शकतील जिथे त्याला खऱ्या अर्थाने निवारा आणि सुरक्षितता मिळेल. त्याचबरोबर ते अशा एखाद्या दयाळू आणि प्रेमळ माणसाच्या शोधातही होते ज्याच्या स्वाधीन ते त्या बाळाला करू शकतील.
जो त्याला पोटच्या मुलापेक्षाही जास्त प्रेम देईल. हे सगळं ऐकताच माझ्या डोळ्यांसमोर तो भूतकाळ जणू जिवंत झाला आणि मी ढसढसा रडू लागले. मी थरथर त्याने घाबरलेल्या आवाजात मोहित यांना विचारलं, ते तेच बाबा होते का? तेच म्हातारे भिकारी बाबा होते का? मोहित म्हणाले, मला काही समजत नाहीये. त्यांनी मला सांगितलं की जवळपास 1 वर्षापूर्वी ते वृद्ध व्यक्ती अत्यंत आजारी आणि गंभीर अवस्थेत पुन्हा याच अनाथाश्रमात पोचले. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती आणि ते त्यांची शेवटची घटका मोजत होते. मरण्यापूर्वी त्यांनी आश्रमाच्या प्रमुखांना सांगितलं होतं की त्यांनी आपल्या नातवाला एका सुनेच्या किंवा महिलेच्या वरबंडामध्ये गाठोड्यात गुंडाळून ठेवलं होतं, जिने त्यांना त्या कडाक्याच्या थंडीत गरम जेवण, ब्लँकेट आणि डोक्यावर छत दिलं होतं. त्या म्हाताऱ्या बाबांनी असेही म्हटलं होतं की ज्या स्त्रीच्या कोमल मनात एका अजाण भिकारी आणि असहाय्य व्यक्तीसाठी एवढी अथांग हमदर्दी आणि करुणा आहे, ती स्त्री माझ्या त्या मासूम नातवाला कधीही बेवारस किंवा बेसहारा सोडणार नाही आणि ईश्वर तिच्या रिकाम्या अंगणाला कायम आनंदाने आणि मुलांच्या किलबिलाटाने आबाद करेल. त्या वृद्ध आजोबांनी अत्यंत समाधानाने आणि आश्रमाच्या प्रमुखांच्या हातात आपला शेवटचा श्वास सोडला होता आणि त्यांचा अखेरचा शब्द हाच होता की मी माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे आणि आता मी माझ्या तरुण मुलाकडे आणि सुनेकडे अत्यंत सुखाने व शांतपणे जात आहे. हे सर्व ऐकल्यावर माझी आतडी सुन्न झाली. माझा आत्मा थरथरला आणि देवाच्या या अद्भुत आणि चमत्कारिक लीलेचा विचार करून माझे अश्रू अनावर झाले. मला तेव्हा लख्ख जाणीव झाली की ईश्वराने माझ्या त्या छोट्याशा भलाईच्या बदल्यात मला किती मोठं अमूल्य वरदान आणि बक्षीस दिलं होतं. ते म्हातारे भिकारी कोणतेही साधेसुधे भीक मागणारे लोक नव्हते, तर ते एक असे अभिमानी आणि धाडसी आजोबा होते ज्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आपल्या नातवाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी हे अफाट पाऊल उचललं होतं. आणि ईश्वराने त्यांची ती आर्त प्रार्थना, त्यांची ती तडफड आणि माझी ती व्याकुळ इच्छा एकाच जागी आणून सुंदर योग जुळून आणला होता. मी लगेच रुद्रला माझ्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि ढसढसा रडू लागले. रुद्रने आपल्या कोमल आणि चिमुकल्या हातांनी माझे डोळे टिपले आणि निरागसतेने विचारलं, मम्मा तू का रडत आहे? मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत अत्यंत प्रेमळ सुरात म्हटलं, बेटा मी रडत नाहीये, तर मी त्या परमेश्वराचे लाख लाख आभार मानत आहे ज्याने मला तुझ्या रूपाने जगातील सर्वात मोठी भेट दिली आहे. या संपूर्ण घटनेनं आणि सत्याने मोहिताने माझ्या आयुष्याचा खरा उद्देश पूर्णपणे बदलून टाकला होता. आम्हाला नव्याने जाणवलं की जर एका छोट्याशा सकृत्याने आणि भलाईनं आमच्या उद्ध्वस्त आयुष्यात एवढी मोठी बहार आणली असेल, तर या जगात अशी कितीतरी असहाय्य बालके आणि हतबल लोक असतील जे कोणाच्या तरी एका गोड शब्दाची, छोट्याशा आपल्यापणाची आणि दयाळू नजरेची वाट पाहत असतील. आम्ही दोघं मिळून तेव्हा एक ठाम निर्णय घेतला की आम्ही आमच्या क्षमतेनुसार आणि शक्यतेनुसार त्या अनाथाश्रमात आणि केंद्रात कोणतीही कमतरता पडू देणार नाही आणि शक्य ती सर्व मदत नियमित करत राहू, जेणेकरून इतर निराधारांनाही आधार मिळू शकेल. मोहित यांनी आपल्या कमाईचा एक हिस्सा या समाजकारणात आणि सत्कर्मास लावण्यास सुरुवात केली, तर मी स्वतः त्या केंद्रात जाऊन लहान मुलांची आणि महिलांच्या देखभालीची व सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली. माझ्या सासूबाईंनी सुद्धा या पवित्र कामात आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि मन मोठं करत त्याही यात सहभागी झाल्या. त्या प्रेमाने म्हणाल्या, बाळ, माणसाच्या आयुष्याचा खरा उद्देश तर हीच निस्वार्थ सेवा आणि भलाई आहे. काळ असाच सरकत गेला. वर्षानुवर्ष निघून गेली आणि रुद्र आता 4 वर्षांचा एक सुंदर, हुशार आणि खेळकर मुलगा बनला आहे. त्याच्या बोबड्या बोलांनी आणि निरागस हसूने आमच्या त्या जुन्या आणि ओसाड वाड्याला आता खऱ्या अर्थाने जिवंत आणि आनंदी घर बनवलं होतं. आम्ही कधीही रुद्रला हा भास होऊ दिला नाही की तो आमच्या पोटचा मुलगा नाही. उलट जेव्हा तो समजदार झाला तेव्हा आम्ही त्याला त्याच्या त्या महान आजोबांची संपूर्ण सत्य कहाणी व सुंदर गोष्टीसारखी सांगितली की कशा प्रकारे त्या आजोबांनी त्याच्या भविष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आपल्या प्राणांची बाजी लावली होती. रुद्र जसजसा मोठा होत गेला तसा तो शिक्षणासोबत त्या आश्रमात आणि हेल्प सेंटरमध्ये जाऊन निराधारांची मदत करू लागला. त्याच्या मनात गरिबांबद्दल आणि असहाय्य लोकांबद्दल एक वेगळीच दया आणि आपुलकीची भावना होती. तो जेव्हा कधी रस्त्यावर किंवा गल्लीत एखाद्या गरजू किंवा मजबूर माणसाला पाहत असे तेव्हा मदतीसाठी आवर्जून पुढं सरसावत असे. अनेकदा हिवाळ्याच्या कडक थंड रात्री तो स्वतः रस्त्यावर आणि गल्ल्यांमध्ये फिरून बेसहारा लोकांना कपडे, ब्लँकेट आणि अन्न वाटप करत असे. त्याला अशा प्रकारे लोकांची सेवा करताना पाहून माझं मन भरून येई आणि मला असं वाटे की त्या म्हाताऱ्या बाबांचा आत्मा जिथे कुठे असेल
तो आपल्या या नातवाला असे सत्कर्म करताना पाहून नक्कीच समाधानाने मंदस्मित करत असेल. आज जेव्हा मी माझ्या या भरल्या पुरल्या आणि आनंदी संसाराकडे पाहते तेव्हा माझ्या लाडक्या रुद्रची कर्तबगार आणि हुशारी आणि त्याची परोपकारी वृत्ती पाहून माझं मन आनंदाने थुई थुई नाचू लागते. मोहित यांच्याही चेहऱ्यावर आता कायमचा सुखाचा आणि शांततेचा भाव दिसून येतो. या सुंदर कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की कोणत्याही गरजू आणि बेसहारा माणसाची केलेली मदत कधीही वाया जात नाही. आपण कधीही एखाद्या गरीब किंवा हतबल व्यक्तीला लहान समजून आपल्या उंबरठ्यावरून धुतकारून बाहेर काढू नये, कारण आपली एक छोटीशी भलाई किंवा दयाळूपणा देखील कोणाचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकते. खरी इन्सानियत आणि दयाळूपणाची चीज परमेश्वर आपल्याला कोणत्या न कोणत्या रूपात नक्कीच परत करतो. तसेच कितीही बिकट आणि संकटाची वेळ आली तरी आपण कधीही आशा सोडू नये, कारण कधी कधी सर्वात मोठी खुशी आणि आयुष्याचं सोनं तिथंच लपलेलं असतं जिथं आपल्याला त्याची दूर दूरपर्यंत कोणतीही उमेद नसते. ही संपूर्ण कथा केवळ मनोरंजनाच्या आणि मानवी मूल्यांच्या उद्देशाने लिहिलेली एक काल्पनिक रचना आहे जी आपल्याला मानवता, दया आणि परोपकाराचा संदेश देते. तुम्हाला आमची ही भावनिक आणि प्रेरणादायी कहाणी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच आणखी हृदयस्पर्शी आणि सुंदर कथांसाठी आमच्याशी जोडलेले रहा. धन्यवाद.